महत्वाची बातमी, विरार स्टेशन ते बोलिंग रस्ता हा 48 तासांनंतर सुद्धा पाण्याखालीच आहे। चौथ्या दिवशी सुद्धा हा रस्ता पाण्याखाली असल्याचं कळतंय। कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचा ट्रॅक्टरमधून यामुळे प्रवास सुरू आहे, तर पाण्याचा निचराच होत नसल्यामुळे इथले नागरिक हैराण झालेत। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय यांच्याकडून। विजय, काय सांगाल, काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात? मोहिनी, निश्चितच मागच्या 4 दिवसापासून विरार पश्चिमेच्या बोळिंद रस्ता हा पाण्याखाली आहे आणि या लोकांचं जनजीवन जे आहे हे विस्कळीत झालेलं आहे। आपण बघू शकता की मी आता त्याच बोळिंद रस्त्यावरती आहे। मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी जवळपास फूट ते 2 फूट पाणी साचलेलं आहे आणि हा जो रस्ता आहे हा जवळपास 2 किलोमीटरचा रस्ता हा मागच्या 48 तासापासून या ठिकाणी पाण्याखाली आहे। या ठिकाणचा पाण्याचा निचरा होत नाहीये। आज सकाळच्या वेळेमध्ये आता पावसाला सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि सुसाटच्या वाऱ्यासह हा जो पाऊस आहे हा पडतोय। मोहिनी, निश्चितच हा रस्ता ज्या ठिकाणाहून जातो त्या ठिकाणी अनेक नैसर्गिक नाले सुद्धा आहेत, मात्र या ठिकाणी जे नव्याने होणारे जे बांधकाम आहेत या ठिकाणी माती भराव झालेला आहे आणि नाले सुद्धा अनेक ठिकाणी अरुंद झालेले आहेत। त्यामुळे हा जो पाण्याचा निचरा जो आहे हा होत नाहीये असं स्थानिकांचं म्हणणं आहे। त्यामुळे बाजूला समुद्र आहे, समुद्राकडे नक्कीच विजय, या संदर्भातले अपडेट्स घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर